हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सगळेजण? तर तुम्हाला माहीतच आहे की यावर्षी मे महिन्यामध्येच पाऊस चालू झालेला आहे. तर दरवर्षी जूनमध्ये चालू होतो, जूनच्या पार 10-15 तारखेला चालू होतो. पण यावर्षी खूप लवकर पाऊस लागलेला आहे, त्याच्यामुळं मग काही असं करणंच नाही झालेलं. तरी पण पापड्या वगैरे आईनं करून दिलेल्या होत्या मला, बाकीचं सगळं. पण शेवया राहिल्या होत्या. मग मावशी पण म्हणली की आपण इथूनच वळून आणूया शेवया. मग त्याच्यासाठी मी 5 किलोची सोजी काढली आणि मी नंतर गहू ते व्यवस्थित चाळून घेतले. तर जी छोटी छोटी माती होती ती आमच्या शेतातले गहू आहेत तर ती म्हणजे निसून किती वेळ काढावं म्हणलं म्हणून मी पटकन चाळून घेतले. तर ते गहू पण खाली छोटे छोटे पडत होते आणि त्याच्यामध्ये माती पण पडत होती. मग मी नंतर गहू सगळे वेचून घेतले आणि बघू शकता मी व्यवस्थित असं त्याला चाळून घेतलेले. आणि मी त्याला व्यवस्थित असं चाळून घेतल्याच्या नंतर मग मी त्याला स्वच्छ धुवून घेतलं. म्हणजे कसं ना की मोठी मोठी जी माती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मोठी मोठी जी माती राहिलेली होती तर ती माती व्यवस्थित अशी धुवून निघेल. आणि तसंच झालं सेम की सर्व माती बेसिनमध्ये मी धुतलं तर व्यवस्थित असं धुवून निघाली सगळी माती. आणि मग कसं ना म्हणजे ह्या वर्षी पाऊस पण पडल्यामुळे त्याच्यामुळे शेवया पण काहीच करता नाही आलं. त्याच्यामुळं मग आत्ता ठरवलं आम्ही करायचं. आणि बाकी मग नंतर लग्न वगैरे होते मावशीचे, ते चुलत मावशीचं लग्न ते होतं, मग त्याच्यामुळं काहीच करणं नाही झालं. आणि मी तर म्हणजे माझं लग्नाला तर 1च वर्ष झालेलं आहे, तरी पण मग मी थोडंसं असं शिकावं म्हणलं. मला काही येत नाही तरी पण मावशीनं वगैरे खूप हेल्प केली तिकडे गेल्यानंतर, दिदीनं ती पण. आणि मग नंतर दूध आलं होतं. मग दूध आम्हाला म्हणजे माझ्या ज्या जाऊबाई आहेत ना त्यांचे मावस भाऊच आम्हाला दूध देतात. मग त्यांनी आले नंतर त्यांनी कधीतरी म्हणतात चहा बनवा वहिनी. मग मी त्यांना चहा पण बनवला, त्यांना मला आणि हजबंडला पण चहा बनवला. तर आता हजबंडला पण सुट्ट्या असल्यामुळे त्यांनी इकडेच आहेत ना. तर मी मग तिघांसाठी चहा बनवला. तोपर्यंत चहा उकळत होता तोपर्यंत गहू पण धुवून झालेले होते. आणि गहू धुतले आणि मग आईनं सांगितलं तशाप्रमाणे जी हे असते आपली दुरडी, तर त्याच्यामध्ये ते गहू काढले. कारण जे पाणी वगैरे असतं ते व्यवस्थित असं खाली म्हणजे म्हणजे हे होऊन जाईल, गळून जाईल पाणी, म्हणून त्याच्यामध्ये काढलं. चहा पण घेतला होता, बाजूलाच ठेवला होता कप. म्हणलं तोपर्यंत थंड होतं तोपर्यंत मस्त गहू त्याच्यामध्ये काढून घेऊयात. तर थोड्या वेळासाठी मी अर्धा तासासाठी त्याच्यामध्ये ठेवले. आणि मग तोपर्यंत स्वयंपाक वगैरे बनवून घ्यावा म्हणलं. पण स्वयंपाकाचं काही ब्लॉग मी टाकलेला नाही आहे मध्ये. तर बघू शकता मी नंतर त्याच्यामध्ये ठेवून दिले आणि नंतर बांधून ठेवले होते थोड्या वेळासाठी गहू. आणि नंतर गिरणीत गेलो, तिथून सोजी वगैरे काढून घेतली. सोजी खूप चांगली आली होती, दिदीची जरा चांगली आली, ती व्हाईट आली होती जरा पांढरी शुभ्र. कारण दिदीची चांगली गहू आहेत, 1989ची गहू येतं. मग आम्ही तिकडं त्या काकूंच्या घरी शेवया करायला गेल्याच्या नंतर मग तिथं मी आणि दिदीनं चाळून घेतलं पीठ आणि मावशीनं पण चाळूनलं होतं स्वतःचं पण पीठ. मग आधी मावशीच्या शेवया केल्या कारण दुसऱ्या काकूंच्या तिथं पलीकडे शेवया करून टाकलेल्या होत्या आणि इकडे पिंक साडी तिथं मावशीच्या शेवया टाकल्या. तर मावशीने एवढ्या सुंदर शेवया म्हणजे पांगून टाकल्या होत्या ना, त्या दुसऱ्या काकूंनी एवढ्या चांगल्या टाकल्या नव्हत्या म्हणून त्यांच्या लवकर वाळल्या नाहीत. आणि मावशीच्या शेवया एवढ्या सुंदर वाळल्या आणि मावशीनं आमच्या पण शेवया तशाच टाकून दिल्या माझ्या आणि दिदीच्या. त्याच्यामुळे खूप लवकर वाळल्या शेवया. मावशीनं आम्हाला हेल्प केली आणि आम्ही पण मावशीला हेल्प केली, त्याच्यामुळं ना लवकर आमचं शेवया पण वाळलेल्या झाल्या होत्या. आणि मस्त अशा शेवयानंतर वाळल्या. त्या काकूंनी त्यांच्या शेवया काढून दिल्या, आमच्याच राहिल्या होत्या, मावशीच्या आणि माझ्या आणि दिदीच्या राहिल्या होत्या. तर जागाही पुरत नव्हती म्हणून आम्ही नंतर वरती पण दोऱ्या बांधल्या, खुर्चीवर चढून शेवया टाकायला चालू होत्या. ऊन पण तसंच पडलं होतं. मग मावशीनं डोक्यावर पदर घेतला, आम्ही काही नेलंच नव्हतं. खूप छान शेवया बनवून दिल्या त्यांनी आम्हाला. तर कशा झाल्या शेवया ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.